जेवढी आपल्याकडे धरणं आहेत ती खरं म्हणजे ती आतापर्यंत धरण परीक्षा क्षेत्रामध्ये अशा कुठल्याच गोष्टी घडत नाही. आमच्या विशेष करून अतिक्रमणच जास्त झालेली आहे. तर पर्यटनाचं जलपर्यटन आहे त्यामध्ये धरणाच्या भोवताली जागा आहेत त्या जर विकसित करू शकलो आपण चांगल्या पर्यटन चांगल्या कंपन्यांकडून तर त्यामध्ये दोन गोष्टी एक तर अतिक्रमण थांबेल आणि दुसरं महामंडळाला उत्पन्न स्रोत तयार होईल इकोसिस्टीम तयार होईल की त्या भागातल्या लोकांनाही रोजगाराची मोठी संधी त्या निमित्ताने मिळेल असा एक सर्वंकष विचार करून आम्ही आता त्याच्या जाहिराती सुद्धा प्रसिद्ध केल्या आहेत. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा निळवंडाच्या सापेक्षतेमध्ये आहे. आता अशोक खरातचे एक एक प्रकरण बाहेर येत आहेत. खरं तर लैंगिक शोषण आता मुद्दा आहेच मात्र भक्तांची लूट करणं बनावट आयकर खात्याचे पाठवणं अनेक एक प्रताप समोर येत आहेत. नगर जिल्ह्यात 3 गुन्हे दाखल झाले. काय वाटतं आता त्याचे ती मोठी वायडर असं त्याचा चौकशीचा भाग येतो. आता ईडीने सुद्धा त्या चौकशीमध्ये आता सुरुवात केलेली आहे असं पत्रामध्ये वाचतं मी. म्हणजे लार्जर तर खरं कॉन्स्पिरसी आहे त्यांनी जी तयार केली. गरिबांचं शोषण केलं असेल महिलांचं शोषण केलं असेल लोकांची प्रत्यक्षपणे काही अशी चमत्कार मी दाखवू शकतो म्हणून कोट्यावधी रुपयाची फसवणूक केली. आता चौकशीचा भाग आहे. आता वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. मी म्हटलं पण ईडी आहे स्वतः IPS अधिकारी SITच्या प्रमुख म्हणून त्या चौकशी करतायत. शिर्डीचे आता गुन्हे नोंदवलेले आता शिर्डीच्याही गुन्ह्याचा तपास आता इकडं शिर्डीच्या पोलीस स्टेशनला त्या शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर इकडे चौकशी होईल. नगर आणि नाशिक मधल्या काही बँका पतसंस्था देखील व्यवहार जे आहेत ते सगळे संशयास्पद आहे. नगरमधली जी समता पतसंस्था आहे त्याच्यामध्ये कोट्यावधीची देवाणघेवाण या खरातने लोकांच्या नावे केल्याचं दिसतंय. नाही आता शेवटी ज्यांनी काही त्याच्यामध्ये व्यवहार केले असतील त्याची चौकशी तर होणारच आहे. ती चौकशीमध्ये ते काही नियमबाह्य जर केला असेल तर कारवाई होणार आहे. शेवटी हे प्रकरण एवढं गंभीर आहे यामध्ये कोणालाही याच्यामध्ये सुटका नाही. राहुरी विधानसभेत अर्ज मागणीचा दिवस आहे काय वाटतं? नाही बिनविरोध आता प्रयत्न आहे. शेवटी त्या पक्षाच्या उमेदवारांनी आता शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरलेला उभाटा गटाच्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने अर्ज भरलेला आहे. आता काही अपक्ष अर्ज आहेत. आता मी त्यांना विनंती केलेली आहे. आता जर उद्या बारामती मतदारसंघामध्ये आता जर काँग्रेस उभी राहत असेल तर तिथं जर राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस विड्रॉ झालं त्या पार्श्वभूमीवर कारण तिथं दादांच्या दुःखद अपघाती निधनानंतरच तो प्रश्न तयार झाला होता. इथे सुद्धा कडेले शिवाजीरावांच्या दुःखद निधनामुळे पोटनिवडणूक होती. इथे सुद्धा मग तीच भूमिका राष्ट्रीय पक्षाने घ्यावी अशी विनंती करणार. देखील बोलले की काँग्रेसशी बोलेल म्हणून की बिनविरोध व्हावी निवडणूक बारामती. नाही म्हणून आमची पवार साहेबांना निमित्ताने विनंती आहे की जी भूमिका आपण बारामतीमध्ये घेणार आहात तर ती भूमिका अहिल्यानगरमध्ये घेतली तर मला वाटतं निवडणुकीला आणखीन चांगलं स्वरूप येईल. विद्यमान जे त्या मतदारसंघाचे पूर्वीचे जे आमदार होते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुद्धा त्या भूमिकेनंच खरं म्हणजे निवडणुकीत माघार घेतली. बारामतीमध्ये काँग्रेसने जी भूमिका घेतली माघार घ्यायची असेल तर काही अटी शर्ती देखील त्यांनी ठेवल्या आहेत. भाजपवरही ते टीका करतायत. तर ते पार्थ पवारांनी जे म्हटलंय ते योग्य की काँग्रेस कुठेतरी आणखी संपत चालली अशा भूमिका घेऊन? नाही मला वाटतं ते अशी काही विधानं करणं याच्यात थोडा स्वतःवर आवाज घातला पाहिजे. मला वाटतं ज्यावेळी आपण निवडणुकीला सामोरे चाललेलो आहोत सगळ्या राष्ट्रीय पक्ष त्याच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका असते. आता त्यांनी त्याची भूमिका करताना आपल्या ज्या भावना आहेत की त्या निवडणुकीत एखादी निवडणूक बिनविरोध व्हावी त्यामुळे आपणही त्या पक्षाच्या भूमिकेचा सन्मानपूर्णच बोललं पाहिजे.